नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. बंधू आणि भगिनींनो, नित्यसेवा म्हणजे काय? स्वामी भक्तांना हे सांगायचंच काम नाही. 11 माळी जप आणि 3 अध्याय हे सर्वांना परिपाठ आहे. पण जे लोक स्वामी समर्थाच्या केंद्रात किंवा मठात दर्शनाला जातात, दर्शन घेतात, पण नित्यसेवा कधी केली नाही, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होणार आहे. तर नित्यसेवा करण्याने आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतात, आपल्याला त्याचे काय लाभ होऊ शकतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत नित्यसेवेमध्ये 11 माळी जप आणि 3 अध्यायाचे काय महत्व आहे आणि हे कशासाठी. तर 3 अध्याय म्हणजे पहिला अध्याय पूर्वकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय वर्तमानात सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी आणि तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. तर श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी कशासाठी? तर पहिली माळ गुरुसाठी, दुसरी माळ मातेसाठी, तिसरी माळ पित्यासाठी, चौथी माळ पितरांसाठी आणि 6 माळी षड्रिपूसाठी. त्यातील 5वी माळ काम, 6वी माळ क्रोध, 7वी माळ लोभ, 8वी माळ मोह, 9वी माळ मद, 10वी माळ मत्सर आणि फक्त 11वी माळ स्वतःसाठी असते. कारण आपली पायरी ही 11वी आहे. गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी, नंतर आपले काम होते. कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असते. कुणी सेवेमध्ये जवळचा मार्ग काढत असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिल्या पायरीहून एकदम 11वी पायरी गाठायचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून 11 माळीच जप करावा लागतो. तर आपल्याला 11 माळी आणि 3 अध्यायाचे महत्व समजलेच असेल. तर 11 माळी आणि 3 अध्याय हा आपला भक्ती योग आहे. या भक्ती योगातून आपल्याला शक्ती मिळते आणि शक्तीमधून आपल्याला कर्मयोग करायचा असतो आणि चांगलं कर्म पुण्य कमवायचं असतं. आणि ज्या घरात पुण्य आणि पैसा समान आहे ते घर खूप सुखी आहे. संसार हा पुण्याने आणि पैशाने चालतो आणि कर्मयोगाशिवाय पुण्य भेटणार नाही. पुण्य हे घटता कामा नये. महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करावी की जीवनाचा सर्व भार आता तुम्हीच सांभाळा, अशी शपथ घ्यावी. या आपल्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद देतातच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे सर्व केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण रोज नित्यनेमाने स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू, तेव्हाच. ज्याला नित्यसेवेचे गांभीर्य कळले व जो श्रद्धेने नित्यसेवा करतो त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. श्री स्वामी चरित्राचा अभ्यास करा म्हणजे आपल्या व्यवहारात पारदर्शकता येईल. ज्या घरात सतत भांडणे कटकटी होत असतील त्यांनी स्वामी चरित्राचं पारायण करावं. जी व्यक्ती रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय वाचन करते त्या व्यक्तीला कसलाच त्रास होत नाही. जीवनातील सर्वच समस्यावर श्री स्वामी महाराज हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे. जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. आजच जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन एक जपमाळ, एक नित्यसेवेचं पुस्तक, एक आसन आणि एक स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन सेवा चालू करा आणि अनुभव घ्या. आणि हो, महत्वाची सूचना म्हणजे ही नित्यसेवा करत असताना आपली जपमाळ आणि आपलं आसन कधीच कुणाला देऊ नये. गळ्यामध्ये घातलेली माळ जप करण्यासाठी वापरू नये. तर बंधू आणि भगिनींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.